ओम परब्रह्माय नमः। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी भक्तांनो, स्वामींचे प्रेमळ असे संदेश तुम्हाला मिळत जावे यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा। धन्यवाद। आयुष्यात स्वामी आले, त्यांच्याशी नाते जोडले, सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली, जीवनाचे सार्थक झाले, कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले, अध्यात्म काय असते थोडे थोडे समजू लागले, मन स्वामी नामात रंगू लागले, जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला, पुढे काय होईल याची चिंता उरली नाही, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा हे लक्षात आले, अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणवू लागले, या सर्वांच्या पाठीमागे उभा आहे कोण हे प्रत्यक्षात दिसू लागले। आता जीवनाचे एकच लक्ष स्वामी सेवेत राहणे आणि स्वामींची भक्ती करणे हेच राहील। मित्रांनो, स्वामींवरचा विश्वास तुमचा असंच असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मनाची शांतता कधीही सोडू नका। दुर्लक्ष करायला शिकलं की टेन्शन आपोआप कमी व्हायला चालू होतं। ज्याची यशाची व्याख्या पक्की असते ना, त्याची पावलं सदैव अपयशाच्या 3 पावलं पुढेच असतात, हे मात्र तितकेच खरे आहे। तुम्ही कितीही हुशार असाल, पण जर तुम्ही माणसांची कसं वागायचं ते माहिती नसेल ना, तर तुमच्या हुशारीचा काही उपयोग होत नाही, हे खरं आहे। खिशात पैसा नसल्यावर काळं कुत्रं पण विचारत नाही, हातात जॉब नसल्यावर घरचे पण फुकट चारत नाही, जिवंत आहे तोपर्यंत अस्तित्व आहे, माणसांचं मेल्यावर 13 दिवसापेक्षा जास्त कोणीही रडत नाही, हे जीवनाचं सत्य आहे आणि ते आपण जाणून घेतलं पाहिजे। एक वेळेस पाण्यावर दिवस काढा, पण जवळच्या लोकांकडे काय मागू नका, कारण ते कारणशिवाय देणार नाही आणि दिलं तर ऐकवल्याशिवाय राहणार नाहीत, हेही खरं आहे। म्हणून विजय शांततेत मिळवायचा, लोकांना काय वाटतं राहिलं पाहिजे आपण हरतोय असं, म्हणून लोकांना असं दिसलं पाहिजे की आपण हरतोय पण शेवटी आपण जिंकलो पाहिजे। रतन टाटांनी भरपूर छान गोष्ट सांगितली आहे, सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो, म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवत चला, कारण तुम्ही स्वतःलाच कधीच धोका देऊ शकत नाही। दुसरे तरी तुमचा विश्वासघात करतील आणि तुम्हाला धोका देतील, पण तुम्ही स्वतःला कधीच देऊ शकत नाही। म्हणून वेळेनुसार मार्ग आणि मार्गानुसार रूढ बदलावे आपल्याला लागत असतात। जेव्हा यश मिळवणं श्वास घेण्या इतकंच गरजेचं होईल तेव्हाच तुम्ही यशस्वी नक्कीच होऊ शकता। आयुष्यात जर तुम्हाला श्रीमंत व्हायचंय तर रिस्क घ्या, धीट व्हायचंय तर संकटांना सामोरे जा, विश्वास जिंकायचाय तर आधी विश्वास ठेवा, ज्ञान हवंय तर पुस्तके वाचा, शांतता हवी तर ध्यान धारणा करा, पुढे जायचंय तर ॲक्शन घ्या, टॅलेंटेड व्हायचंय तर स्मार्ट वर्क करा, काहीतरी हवंय त्यासाठी किंमत मोजा, नक्कीच तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल आणि सर्व काही मिळेल। मग जर तुम्हाला वेगवान चालायचे असेल तर एकदाच चाला, पण जर तुम्हाला यशाच्या पलीकडे जायचे असेल तर मग सर्वांसोबत चाला। कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला ना तरी संयम राखणे हे शौर्याचे लक्षण आहे, हे समजून चला। दीड शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं। म्हणून जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना तेवढं ताकदवान राहाल आणि अजिबात कोणाच्या भरोशावर बसू नका, स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा, बघा त्याचा एक वेगळाच आनंद असतो। सुरुवात छोटी करा पण ध्येय मोठे ठेवा, सगळ्यात आधी महत्त्वाची कामे करून घ्या, कोणतेही काम करण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा, अक्षरशः झपाटून जा, यश तुमच्याकडे नक्कीच येईल, हे विशेष तुम्ही लक्षात ठेवा। शांतता प्लस तुम्ही संयम ठेवला ना तर तुमचा फायदा आणि यश हे नक्कीच होणार आहे असं समजून चला। काही संकटे ही बाजूने जाणारी असतात, उगाच ती स्वतः ओढून घ्यायची नसतात, हे आपल्याला समजून आलं पाहिजे आणि समजता आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा। एकटं राहायला शिका, ना कुणाला गमवायची भीती असते ना कुणाला मिळवण्याची तडफड असते, कुणावर अवलंबून आपलं आयुष्य नसतं, स्वतःच आपलं एक वेगळं विश्व असतं। खूप अवघड असतं, पण स्वतःच्या मनाला इतकं स्ट्रॉंग बनवा की त्याला कुणावर डिपेंड राहण्याची सवय नाही लागली पाहिजे, एवढं आपण स्वतःला स्ट्रॉंग केलं पाहिजे। स्वतःला भरपूर काही स्ट्रॉंग बनवा की कुणाच्या असण्याने आणि नसण्याने, कुणाच्या बोलण्याने आपल्याला काहीच फरक नाही पडता आला पाहिजे।
जेव्हा आपल्या मेंदूवर आपला विश्वास नसतो, आपल्यातला आत्मविश्वास आणि मनगटातील ताकद कमी झालेली असते, तेव्हा तो माणूस आपल्या हातांवरतील रेषांमध्ये आपले भविष्य शोधत असतो. आपण तसेच घडत जातो जसे आपले विचार आहेत. त्यामुळे आपण काय विचार करतो याकडे कायम लक्ष द्या, असे स्वामी विवेकानंद म्हणत असतात. मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर मग अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख नक्कीच सांगतील. स्वतःची वाट स्वतःच बनवा, कारण इथे लोक वाट दाखवायला नाही तर वाट लावायला बसलेत. आयुष्यात कितीही दुःख असू द्या, ते कितीही कठीण असू द्या, कधी हार मानू नका. या जगात कोणतीही गोष्ट कायमची राहत नाही. दुःखही हळूहळू कमी होतीलच. केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही, तर बरीच नाती ही अहंकारामुळेही तुटत असतात. जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात, आणि जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात ते खरे कणखर असतात. जेव्हा आयुष्य हसवेल ना तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल ना तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ नक्कीच आलेली आहे. म्हणून जीवनाचे 6 कठोर सत्य आहेत. धीर धरा आणि काळजी करू नका, कारण कोणतीही गोष्ट कायमची राहत नाही. आपल्यातील घमंड मिटवून टाका, कारण याने तुम्ही कधीच यशस्वी होणार नाहीत. आपले दुःख लपवा, कारण त्यांची कोणीही पर्वा करत नाही. एकटे राहायला सुद्धा शिका, कारण प्रत्येक जण तुमच्या सोबत कायमचा राहणार नाही आहे, एवढं समजून घ्या. प्रायव्हेट राहा, कारण प्रत्येकाला तुमचं चांगलं झालेलं बघवत नाही. आपल्या वेळेची कदर करा, कारण ती वेळ परत कधीच येणार नाही, हेही लक्षात ठेवायला शिका. संयम हा खूप कठोर असतो, पण त्याचं फळ फार गोड असते. तुमच्या स्वप्नांवर मेहनत घ्या, मग आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. जीवनात कुणी कितीही तिरस्कार केला तरी चांगुलपणा सोडू नये, कारण चुलीतील निघणारा धूर भिंत आणि भांड काळं करू शकतो, पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीच नसतं. जर तुम्हाला वेगवान चालायचे असेल तर एकटाच चाला, पण जर तुम्हाला यशाच्या पलीकडे जायचे असेल ना तर सर्वांसोबत सर्वांना घेऊन चला. नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल आणि चांगले मित्र तुमच्या सोबतही येतील. नेहमी तयारीत राहा. हवामान आणि माणसं कधी बदलतील हे सांगता येत नाही. जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळाल्या पाहिजे. जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकत नाही, हेही खरे आहे. या 6 सवयी तुमच्यातील ऊर्जा संपवत आहेत, त्या लवकर बंद करा. अति विचार करणे, झोपेच्या अनियमित वेळा, निगेटिव्ह लोकांसोबत राहणे, व्यायाम न करणे, आळशी जीवनशैली जगणे, रागांवर नियंत्रण नसणे, योग्य आहार न घेणे, पुरेसे पाणी न पिणे, या गोष्टी तुम्ही सोडून द्या आणि चांगला तुम्ही जीवनाचा ओढा घ्या. ध्येयाकडे जाण्याचा मार्ग सगळ्यांना माहिती असतो. गरज असते त्या सवयी अंगवळणी करून घ्यायची. दगडावर डोकं टेकवलं जातं तिथे डोकं आपटू नये. जिथे शब्दांना किंमत नसते तिथे निबंध लिहू नये. आयुष्याची लढाई एकट्यानेच लढावी लागते. लोक सल्ला देतात पण साथ कुणीच देत नाही. तुम्हाला स्वतःची साथ द्यायची आणि तुम्हालाच पुढे जायचंय हे शिकून घ्या. त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर नक्कीच त्या ठिकाणी पुढची चर्चाही तुमच्याबद्दल नक्कीच असेल. म्हणून नशीबही हारायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे, एवढं मात्र खरं आहे. जेव्हा तुम्ही भरपूर काही मिळवून घ्याल ना तेव्हा दुनिया तुम्हाला सलाम करेल. आणि पराभव कधी मनात होऊ देऊ नका, कारण मनात तुमचा पराभव झाला तर तुम्ही नक्कीच पराभव होतात, आणि हे लक्षात घ्या. म्हणून मनातला पराभव हा तुमचा आयुष्यातला पराभव असे ठरवून घ्या. जेव्हा आपले प्रयत्न 100% असतात ना तेव्हा नशीब सुद्धा साथ देत असते. प्रयत्न 100% करा मित्रांनो, आणखी थोडी जास्त मेहनत करा. यश आपलंच आहे हे समजून घ्या. विचार बदलावे लागतील, रिस्क घ्यावी लागेल, नाही जमणार ते जमवावे लागेल, मार्ग बदलला लागेल, तेव्हाच तुम्ही जे पाहिजे ते नक्कीच मिळवू शकता. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची तुमच्यामध्ये हिंमत ठेवा. विश्वास हा खोडरवासारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटांचा सामना करणं त्याच्या हातात असतं. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवत असतो, आणि मित्रांनो रिकामा खिसा जो असतो ना तो मात्र दुनियेतील माणसं आपल्याला दाखवत असतो. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता ही कधीच सोडत नसते. लाख रुपयातून 1 रुपया जरी कमी झाला तरी ते लाख रुपये होत नाही. तसेच तुम्ही आहात, मला लाख माणसं भेटतील,
पण ते लाख माणसं तुमची जागा घेऊ शकत नाही. असे चांगली व्यक्ती जोडायला शिका. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचा वापर कधीच करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करू देऊ नका. नेहमी उच्च ध्येय ठेवा व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. तुमचा आजचा संघर्ष तुमच्या उद्याचे सामर्थ्य हे निर्माण करत असतो आणि त्यामुळे विचार बदला, मग तुमचे आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. हेही खरं आहे मित्रांनो. मग एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या जीवनात जे तुम्ही संघर्ष करत आहात ना, त्याचे तुम्हाला रिझल्ट लवकरच भेटणार आहेत. फक्त मेहनत सोडू नका, कारण तुमचे यश आता जवळच आले आहे हे समजून घ्या. जिद्द असावी लागते ध्येय गाठण्यासाठी. स्वप्न तर सगळेच बघतात दुसऱ्यांना सांगण्यासाठी. म्हणून कारणे देणं बंद करा. आळस येत असेल तर लवकर झोपा. शरीर चांगले नसेल तर व्यायाम करा. वेळ नसेल फालतू ठिकाणी वेळ नका घालू. नॉलेज नसेल पुस्तके वाचा. पैसा नसेल खर्च कमी करा आणि कमवायला नक्की शिका. केवळ स्वप्न पाहणाऱ्यांची रात्र मोठी असते, स्वप्न प्रत्यक्षात साकारणाऱ्यांचा दिवस मोठा असतो. हे लक्षात घ्या. दिवस सर्वांचे बदलतात. कल जो हवेत उडता होता ना, आज त्याला दुसऱ्याच्या आधारावर जगावं लागतं. हे समजून घेऊन चला. म्हणून स्वतःची ताकद सांगायची नसते, वेळ आल्यावर दाखवायची असते. आणि ती वेळ आल्यावरच तुम्ही नक्कीच दाखवली पाहिजे. तरच तुम्ही लढायला शिकाल आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही मिळवायला शिकाल. म्हणून छोट्या सवयी मोठे बदल घडवत असतात. रोज तुम्ही 20 पाने वाचलीत तर वर्षभरात तुमची 30 पुस्तके वाचून होतील. रोज 50 रुपयांची बचत केली तर तुम्ही वर्षात 18,250 रुपयांची बचत कराल. रोज 1 तास नवीन स्किल शिकण्यासाठी वेळ दिलात तर तुम्ही वर्षभरात त्या स्किलमध्ये मास्टर व्हाल. रोज स्वतःमध्ये तुम्ही 1% बदल केलात तर वर्षभरात आधीपेक्षा तुम्ही 37 पट्टीने चांगले व्हाल. म्हणून दररोज स्वतःला धार लावत चला. जसे आपण चाकूला धार लावतो तसे स्वतःला धार लावणेही आवश्यक आहे. थोडे थोडे बदल नंतर मोठ्या बदलमध्ये बदलत असतात. उशीर झाला म्हणजे तुम्ही हरलात असं त्याचा अर्थ होत नाही. असंही असू शकतं की तुम्ही मोठी लढाई जिंकण्याच्या तयारीत असाल आणि तुम्ही मोठी लढाई जिंकूही शकाल. फक्त जिद्द ठेवा. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही होऊ शकते. जर परिस्थितीवर मजबूत नियंत्रण असेल तर मग विष ओकणारे पण तुमचे काही उखाडू शकत नाही. हे लक्षात घ्या. म्हणून तुमचा फोकस असा ठेवा की जगाने तुमचे लक्ष कितीही वळवण्याचा प्रयत्न केला तरी तुमचे लक्ष ध्येयापासून विचलित होऊ देऊ नका. स्वप्न सांगायची नसतात, ती खरी करून दाखवायची असतात. म्हणून तुमच्यामध्ये जो जोश आहे तो जोश तुम्ही तुमच्या कामासाठी नक्कीच वापरा. कौतुक अनेक वेळा परक्या लोकांकडून होते. आपल्या लोकांचा सगळा वेळ शंका घेण्यातच आणि नाव ठेवण्यातच जात असतो. कोणी कितीही चिडवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला ना तरी संयम राखणे हे शौर्याचे लक्षण आहे. झोप येत नाही कारण तुमच्या डोक्यात एका अशा गोष्टीचं टेन्शन चालू आहे त्याची तुम्हाला खूपच भीती वाटत आहे आणि तीच भीती तुम्हाला झोपू देत नाही. म्हणून स्वतःला एकच गोष्ट सांगा की उद्याचं उद्या बघू. त्याचं टेन्शन आज घेऊन काय होणार. जे समोर येईल त्याला सामोरे जाऊ. घाबरू नकोस, होईल सगळं ठीक. हे वाक्य तुम्ही जेव्हा स्वतःला पटवून द्याल ना तेव्हाच तुम्हाला नीट झोप यायला लागेल आणि मग तुम्ही आयुष्यात प्रत्येक गोष्टी लढायला शिकाल. एक डाव नेहमीच राखून ठेवत जा, कारण तो तुम्हाला कधीही उपयोगात पडू शकतो. रतन टाटांनी भरपूर काही गोष्टी मिळवल्या आहेत. त्यांच्याकडून आपण भरपूर काही शिकू शकतो. लोखंडाला फक्त त्याचा गंज नष्ट करू शकतो, त्याचप्रमाणे माणसाला कोणीही नाही तर त्याची मानसिकता नष्ट करू शकते. जर तुम्ही आयुष्यात हारलात तर चालेल, फक्त तुम्ही या मेंदूने हारू नका. ज्या दिवशी या मेंदूने हारलात समजून घ्या तुम्ही आयुष्यातून हारलात. 7 गोष्टी ज्या तुम्ही आजच्या आज सोडल्या पाहिजेत. जास्त बोलणं, काळानुसार बदलण्यास घाबरणं, भूतकाळातील गोष्टींचा सारखा विचार करणं, स्वतःला कमी समजणं, दुसऱ्यांच्या बोलण्याप्रमाणे वागणं, स्वतःचे दुःख सगळ्यांना सांगून बसणं, फक्त विचार करणं आणि कृती न करणं. या सगळ्या गोष्टींना तुम्ही पहिले आळा घाला आणि चांगल्या गोष्टी स्वीकारायला चला. मग बनायचं तर ह्या जहाजासारखं. किती संकटे आले ना तरी मात देण्याचं सामर्थ्य ठेवायचं आणि पुढे चालत राहायचं. म्हणून मित्रांनो, पैज लावायचीच असेल तर स्वतः सोबतच लावा. कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकला आणि हारलात तर स्वतःचा अहंकार हराल, हे मात्र खरे आहे. म्हणून तुम्ही नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर हिशोबापेक्षा जास्त तुम्हाला कष्ट करावेच लागतील. श्रीकृष्ण म्हणतात, दुसऱ्याची प्रगती झालेली पाहायची ताकद ठेवा. तुमच्याही वाट्याला सुख लिहिलेलं आहे हे समजून घ्या. एका वेळी खूप गोष्टींचा विचार करत बसू नका.
सुरुवात लहान करा, पण स्वप्ने नेहमी तुमचे मोठे आकाशा एवढे असले पाहिजे. कमजोर लोक बदला घेतात, शक्तिशाली लोक माफ करतात, तरी बुद्धिमान लोक दुर्लक्ष करत असतात. म्हणून अशा लोकांना दुर्लक्ष करत चला. स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही आणि तुमच्या कामासाठी तुम्हाला वेळ भरपूर मिळेल. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आता तुम्हाला वाटत असेल ते तुम्हाला इग्नोर करत आहेत, म्हणून मग थोड्या वेळाने तुम्हाला त्यांचा राग येईल आणि रागात तुम्ही काहीतरी मेसेज टाकून सोडून द्याल. प्रॉब्लेम हा नाही आहे की तुम्ही त्यांचा रिप्लायची वाट बघत आहात. प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला त्यांची सवय झाली आहे आणि अशी कोणाची सवय आपण अजिबात करून घेऊ नये, कारण यामुळे शेवटी तुम्हालाही भरपूर त्रास झाला असेल आणि तुम्हाला भरपूर त्रास होणार आहे, हेही तितकंच खरे आहे. म्हणून तुम्ही एकच गोष्ट करायची आहे की तुम्ही भरपूर काही विचार न करता तुम्ही काहीच गोष्टी बदलायच्या नाहीत आणि तुमच्या विचारामागे तुम्ही फक्त चांगले सकारात्मक विचार ठेवले पाहिजेत. लोखंडाला फक्त त्याचा गंज जो असतो ना, तोच पूर्णपणे नष्ट करून टाकतो आणि तुमच्या मागे अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला नष्ट करू इच्छित आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जे गंज लावत असतील त्या लोकांपासून दूर राहायला शिका आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला त्यातून शिकायला मिळतील, हे तितकंच खरं आहे. धोक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल आणि तुम्हाला सर्व काही दिसत जाईल. जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात. हे समजून घ्या आणि हे समजूनच तुम्ही भरपूर काही गोष्टी या मिळवू शकता. ध्येय खूप महत्त्वाची असतात, यावर माझा विश्वास आहे. जोपर्यंत समोरचं उद्दिष्ट नसतं तोपर्यंत त्यावर लक्ष केंद्रित करणं हे मनाला शक्य नसतं. परंतु ध्येयाचा उद्देश अंतिम लक्ष्य प्राप्ती नाही, तर तुमचं लक्ष केंद्रित करणं आणि तुम्हाला दिशा देणं हा असतो. ध्येयाबाबत विचार करताना तुम्ही पुढील मुद्दे नक्की लक्षात ठेवा. सहज फोकस करता येईल इतकं ध्येय स्पष्ट असावं. ध्येय हे प्राप्त करता येण्याजोगं अर्थात आवाक्यातलं असावं. ध्येय हे जीवन बदलण्यासाठी उपयुक्त नक्कीच असावं. जर तुमच्याकडे महान आयडिया आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर जरी मी ती मूर्खपणाची वाटत असली तरी वरीलपैकी इतरांचं कोणतंही म्हणणं तुम्ही ऐकू नका आणि तुम्ही कोणालाही तुमच्यातली क्रिएटिव्हिटीला नुकसान पोहोचू देऊ नका. असं करा आणि म्हणजेच तुम्हाला भरपूर काही गोष्टी या शिकता येतील आणि भरपूर काही तुम्ही घडवू शकाल. मित्रांनो, जर तुम्हाला इतरांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यांचा जीवन प्रवास विचारात घ्या, ज्यामुळे तुम्ही त्यांना सहाय्यक ठरू शकाल. हे लाभदायक भागीदारीसारखं असतं. दोघांसाठी विन विन स्थिती तयार होईल आणि गुंतवणूक तुम्ही कशी कराल यावर विचार करा आणि सामान्यतः नातेसंबंधांमध्ये कोणती भूमिका कसा परिणाम साधते हे नक्कीच तुम्ही समजून घ्या. मी जिंकतो, तू हारतोस. मी केवळ एकटाच जिंकतो. तू जिंकतोस, मी हारतो. तू केवळ एकटाच जिंकतोस. आपण दोघेही जिंकतो. आपण अनेकदा जिंकतो. आपण दोघेही हारतो. भागीदारीस रामराम असं असतं. म्हणून तुम्ही यातून भरपूर काही शिकलं पाहिजे आणि मार्गदर्शन आपण पुढे काय करायला हवं आणि का करायला हवं हे सांगतं. हे लक्ष देऊन तुम्ही केलं पाहिजे. जेव्हा आपल्या मेंदूंवर आपला विश्वास नसतो ना, मग एक गोष्ट लक्षात घ्या की आपण भरपूर ठिकाणी भरपूर काही ट्राय केलेलं असतं. दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते. तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त राहा. चर्चा आणि आरोप हे फक्त यशस्वी माणसाच्या नशिबे असतात, हे समजून घ्यायला शिका. अशा माणसांबरोबर राहा जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयांबद्दल बोलतात. अशा बरोबर नको की जे इतर माणसांबद्दल बोलत असतात, म्हणून ती माणसं कधी पुढे जात नाही. आपण जे पेरतो ते घेतो. आपण स्वतःच्या नशिबाचे निर्माता आहात हे तुम्ही समजून घ्या. आपण जे विचार करता ते व्हाल. आपण स्वतःला कमकुवत समजले तर आपण कमकुवत आणि सामर्थ्यवान समजले तर आपण सामर्थ्यवान नक्कीच व्हाल. एवढं मात्र निश्चित आहे. सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग अजिबात करू नये. उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत अजिबात थांबू नका आणि शक्यतेची सीमा जाणून घेण्याचा साठी अशक्यतेच्या पुढे निघून जायला नक्कीच हवे. आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार साहस आणि धीर पाहिजे, तरच आपल्याकडून महान कारणे होतील. स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. इतरांवर अवलंबून राहणे शहाणपणाचे नाही. शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभे राहून काम केले पाहिजे. हळूहळू सर्व काही ठीक होऊन जाते. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात
प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त ठरते हे लक्षात ठेवा. समजदार व्यक्ती सोबत केलेली काही वेळ चर्चा ही हजारो पुस्तकांपेक्षा अगदी सर्वत्र आणि श्रेष्ठ असते हे जाणून घ्या. कारण त्याला जीवनाचे भरपूर काही अनुभव असतात. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात असायला हवी. जर आयुष्यात काहीतरी मिळवायचं असेल तर पद्धती बदला, ध्येय नाही. किंमत त्याची करा जो पाठीमागेही तुमची किंमत अगदी ठेवत असतो. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मात्र मन ठरवते. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवत असतो. म्हणून भरपूर काही गोष्टी तुम्ही आयुष्याकडून शिकल्या पाहिजे. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांना मुखवटा नकली आहे हे लक्षात घ्या. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपत असतो, हातावर पडला तर तो चमकत असतो, शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो पण फरक मात्र सोबतीचा असतो. म्हणून सोबत नेहमी चांगल्या लोकांसोबत तुम्ही ठेवले पाहिजे आणि चांगल्या लोकांची सोबतच तुम्ही केली पाहिजे. एक लक्षात या, मुलांना शिकून शेवटी काय मिळालं हे तुम्ही विचार कराल. मग तुम्ही मुलांना एवढं मोठं केलं, त्यात तुमचं भरपूर काही कौतुक आहे आणि वडील लोक तेच करत असतात. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा ना की चांगल्या लोकांना त्यांची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा नक्कीच लागला पाहिजे. फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या. जे आपल्यावर चिल्लर समजतात ना ते आधीच भंगाराच्या भावात विकलेले गेलेले असतात. कधीही सूड घेऊ नका. कुजलेली फळे स्वतःहून गळून पडत असतात. पाठीमागे लागू नका. आकर्षित नेहमी तुम्ही करत असता. पाठीमागे लागल्याने तुम्हाला ते सापडणार नाही. तुम्ही आकर्षित केल्याने ते नक्कीच तुमच्या जवळ येईल. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबत असली की मनस्थिती सोबत परिस्थिती सुद्धा नक्कीच आपली बदलत असते. स्वामी म्हणतात, संयम ठेवा. लोकांना फसवणारा कधी सुखी राहत नाही आणि डोळ्याने बघशील त्याची दुर्दशा होतेच. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. बदल निश्चित घडेल. मग ती परिस्थिती असो का मग मनस्थिती असतो. नाव तर सगळेच लोक ठेवतात, पण ठेवलेल्या नावाचा ब्रँड करता आला पाहिजे. आणि तो त्याला जमलं, त्याने आयुष्य अगदी जमलं आणि मनमोकळेपणाने जगलं असं समजावं. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणत असते. जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे. प्रत्येक क्षण हा योग्यच असतो. चुकतो तो फक्त आपला निर्णय असतो हे समजून घ्या. दगडात एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत नाही. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर नेहमी त्याला माफ करा. जेव्हा लोकांना तुमच्यामधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाही तेव्हा ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरत असतात. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ना, तीच खरी वेळ असते काहीतरी नवीन करून दाखवण्याची. जीवन जगताना मुलांवर प्रेमाचं पांघरून घाला, पण दृष्टी झाकू नका. मुलांच्या सगळ्या लढाया आपणच लढू नये. चटके बसल्याशिवाय, अपमानात फसल्याशिवाय वाढ अपुरीच असते. आयत्या सुखाला किंमत नसते. स्वकष्टाची भाकरीच गोड लागते. शिक्षण द्या, संस्कार द्या, अडचणीला आधार द्या. आयुष्यभर मुलं बसून खातील इतकं मागे ठेवूनच नका. जसे अति पाणी रोप कुजवते तसे अति प्रेम मुलांना पंगू बनवते हे समजून घ्यायला शिका. आत्मविश्वास ही एक अशी शक्ती आहे ना जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर नक्कीच पोहोचत असते. श्रीकृष्णाला गीता ही कुणालाही सांगता आली असती, पण त्याने अशा थोर अर्जुनाला ती सांगितली. कारण जसा तो सांगणारा होता ना तसा तो ऐकणाराही होता हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि तेव्हाच आपल्या ज्ञानामध्ये विकास होत असतो आणि भरपूर काही गोष्टी आपल्यामध्ये बदल होत असतात. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्या मनात ठेवा आणि तुमच्या जवळ ठेवा. विचार बदलले की स्वभाव बदलतो. स्वभाव बदलला की सवयी बदलतात. सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलते. व्यक्तिमत्व बदलले की भवितव्य नक्कीच बदलत असते. एका वेळी एकच गोष्ट करा आणि ते करत असताना आपले सर्व लक्ष त्या गोष्टीवरच केंद्रित करा आणि त्या गोष्टीच्या अवतीभोवती आपण राहा. जर आपण त्या गोष्टीच्या अवतीभोवती राहिलेत तर आपल्याला सर्व सुख प्राप्त होईल आणि सर्व आपल्याला समजू लागेल. आयुष्य फार लहान आहे. जे आपल्यापाशी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून तुम्ही माफ करायला शिका. म्हणून चुकीची लोक त्याच वेळी जिंकतात
जेव्हा खरी असणारी लोक ही गप्प बसत असतात. म्हणून चुकलं तर माफी मागायला शिका आणि चुकलं नाही तिथे लढायलाही शिका. कधी कधी तुमची सटकली पाहिजे, नाहीतर तुमचं अस्तित्व संपलं म्हणून समजा. आणि तुम्ही भरपूर काही छान असं निसर्गरम्य वातावरणामध्ये एकदा फिरलं पाहिजे. तुमचं मन नक्कीच मोकळं होऊन जाईल. छान राहायचं, हसायचं. पोटात ज्वालामुखी असतानाही हिरवगार झाड जमिनीवर दिसतंच ना, मग तसं आपण जगलं पाहिजे. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं. कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही ना, तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही. हेही खरं आहे. शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची भीती अजिबात नसते. कठीण रस्ते सुंदर ठिकाणी पोहोचवत असतात. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे, तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्त्वाचं झालं या जगात. कारण माणसे भरपूर काही धोका देत असतात. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो आणि ज्याचा सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्तच होत असते. आपण जिथे आहात ना, त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न कधी अयशस्वी होत नाही, हेही तितकंच खरं आहे. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही हे सिद्ध करून तुम्ही दाखवायला हवं. स्वतःच्या भावाला किंवा बहिणीला किंमत आणि हिंमत दिली तर लोकांच्या आधाराची गरज आपल्याला भासणार नाही, हेही 100% खरं आहे. हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. परिस्थिती निर्माण करणे हे आपल्या हातात नसते, तर अनेकदा परिस्थितीच आपल्या निर्माण करीत असते. तुम्हाला जे साध्य करायचे आहे ते तुम्ही अजूनही करू शकता, कारण उशीर असा प्रकार कधीच नसतो. जीवन तुम्हाला स्वतःचा बदल घडवण्यासाठी संधी देत असते. पण तुम्ही जर त्यातून शिकला नाहीत तर मात्र संधी तुमच्यातून हातातून निसटून जात असते. हे नक्कीच लक्षात ठेवा. कोणाच्या चांगलेपणाचा इतका फायदा नका घेऊ की त्याला वाईट बनायला भाग पडेल. लक्षात ठेवा, वाईट नेहमी तोच बनतो जो पहिले चांगला बनून तुटलेला असतो. म्हणून शांत डोक्याने ह्या गोष्टींवर विचार करा. मित्रासोबत टाइमपास करत फिरण्यापेक्षा स्टार्टअप व नवीन पुस्तकं वाचा. फालतू तुम्ही गोष्टी बघण्यापेक्षा नक्कीच निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरायला जा आणि हिंडणे आणि भरपूर लोकांसोबत बोलणे तुमचे झाले पाहिजे. तेव्हाच तुम्ही जीवन जगलात आणि तुमच्या मनामध्ये माणुसकी जिवंत आहे असे आपण समजू शकतो. माणुसकीची श्रीमंती आपल्याला अशीही माणसं भेटतात जी काही अपेक्षा न ठेवता, गाजावाजा न करता आपल्यासाठी खूप काही करतात. करिअरला कळत नकळत आकार देतात. उगीच द्वेष, मत्सर व तुलनेच्या खेळात अडकण्यापेक्षा उज्ज्वल भविष्याचा विचार आणि साथ देणारी माणसं हीच खरी संपत्ती आहे हे समजून घ्या. मला नाव ठेवणारी माणसं खूप आवडतात, कारण ते स्वतःचा कमी आणि माझा जास्त विचार करत असतात. म्हणून दुसऱ्या कुणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून खूप लहान आहात हे समजून घ्या. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसऱ्यांचे सुख पाहण्याची क्षमता ज्याच्याकडे असते ना, त्याची प्रगती साक्षात देव सुद्धा थांबवू शकत नाही. म्हणून लाखो क्षण अपूर्ण पडतात. आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी. किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर गाठण्यासाठी आणि चढण्यासाठी. क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पाडण्यासाठी. मित्रांनो, वर्षातले 2 दिवस तुम्ही काहीही करू शकत नाही. कालचा दिवस आणि उद्याचा दिवस. जीवनात जर तुम्हाला काही करायचे असेल तर ते आजच करा, कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि त्या दिवसाचं महत्त्व तुम्ही जाणून घ्या. आणि त्या महत्त्वाचं जाणून घेतलं तर तुम्हाला त्या दिवसाचं महत्त्वही नक्की कळणार आहे. मन हलकं व्हावं म्हणून माणसाने कुठेही बोलू नये. काही लोकांना फक्त मनोरंजन हवं असतं. स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. असा तुम्ही बनलं पाहिजे. म्हणून आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य कोणालाच मिळत नसते, हेही तितकंच खरं आहे. म्हणून तुम्ही झेप घ्या आणि उंच उडी घ्या. तुम्ही अतिभव्य स्वप्न पहा, तत्पूर्वी त्याच्यासाठी स्वतःला इतकं सामर्थ्यशाली बनवा की तुम्हाला हे जमणार नाही असं सांगण्याची कुणाची हिंमत होणार नाही. तुम्ही जे करत आहात ना त्याचा आनंद घ्यायला शिका, म्हणजे जे कराल ते सर्वोत्कृष्ट होईल. यश म्हणजे काही आपोआप मिळणारी गोष्ट नसते. यश म्हणजे विचार, कृती यांचा एकत्रित परिणाम नक्कीच असतो. म्हणून आपले विचार आणि कृती यांना योग्य दिशा देऊन यशाचं शिखर गाठलेलं असतं. यश मिळवलेल्या लोकांनी आपली विचार पद्धती ही प्रयत्नांना सकारात्मक बनवलेली असते. हे समजून घ्यायला शिका. आणि तुम्हाला थोडं अंतर चालायचं असेल तर एकटे चाला. दीर्घ पल्ल्याने अंतर कापायचे असेल तर सर्वांना घेऊनच चला. हे तुम्ही समजून घ्या.
आणि मित्रांनो, म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही बोलायला शिका. न बोलणाऱ्याचं सोनंही विकलं जात नाही, मात्र चांगलं बोलता येणाऱ्याची मातीही विकली जाते. या म्हणण्यात खरोखरच तथ्य आहे. कारण समोरील व्यक्तीला तुम्ही तुमचं महत्त्व पटवून देऊ शकला नाहीत तर नुकसान हे तुमचंच होतं. आणि यश मिळवण्यासाठी उत्कृष्ट संभाषण करता येणे आवश्यक आहे. आज ही गोष्ट प्रत्येक पावलावर उपयोगी पडणारी म्हणून सिद्ध झालेली आहे. नोकरी, व्यवसाय आणि उच्च पद, मनोरंजन, राजकारण इत्यादी सर्व क्षेत्रातील उंची ही प्रभावी बोलण्यावरच अवलंबून असते. काही वेळा छोट्या मोठ्या सभांमध्ये उभे राहून बोलावं लागतं आणि आपले विचार किंवा म्हणणं पटवून सांगावं लागतं. कमी हुशार पण चांगलं बोलू शकणाऱ्या माणसांकडे नकळतपणे नेतृत्व बहाल केलं जातं आणि आपल्या दैनंदिन कामात जी व्यक्ती आपले विचार न कल्पना स्पष्टपणे मांडते त्या व्यक्तीला आपोआपच अधिकाराच्या जागा या मिळत जातात. आणि हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. म्हणून झेप घेताना कधी स्वामींना विसरू नका. स्वामींची भक्ती अशीच करत राहा आणि मनापासून करत राहा. स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. मित्रांनो, तुम्ही जे तुमच्या जीवनात तुम्ही स्वतःला समजता ना, तेच तुम्ही असता. मानवी वर्तन कोड्यात टाकणारं असतं. ही गोष्ट नक्की एखादा विक्री प्रतिनिधी एखाद्या गिरायकाला बोला साहेब काय देऊ असं विचारतो आणि दुसऱ्या गिरायकाकडे मात्र दुर्लक्ष करतो. एखादी व्यक्ती अमुक एका माणसाची चांगलं वागते पण दुसऱ्याची मात्र तुसडेपणानं वागते. किंवा एखादा कर्मचारी एका साहेबाची प्रत्यक्ष आज्ञा तत्परतेने पाळतो पण दुसऱ्या साहेबांना सांगितलेलं काम मात्र जीवावर आल्यासारखं करतो. आपण एखाद्या माणसाचं बोलणं लक्ष देऊन ऐकतो पण दुसऱ्या माणसाचं नाही. असं का? याचा कधी विचार केलात का? मग तुमच्या आजूबाजूला पहा. काही लोकांना अबे ओ किंवा काय राव अशी वागणूक मिळते तर काहींना मात्र अगदी आदरपूर्ण अशी होय साहेब प्रकारची नीट बघा. मग काही लोकांच्या वागण्या बोलण्यातून इतरांकडून विश्वास, प्रामाणिकपणा आणि आदर मिळावा असा रुबाब वा जरब दिसते. अधिक बारकाईनं पाहिलं तर ज्यांच्या इतरांकडून सगळ्यात जास्त आदर मिळतो असे लोक सगळ्यात जास्त यशस्वीही असतात. या सगळ्यांचं कारण काय? अगदी एका शब्दात सांगायचं तर विचार पद्धती हे ते कारण. आणि विचार करण्याच्या पद्धतीमुळेच हे असं घडत असतं. आणि आपण आपल्यात जे पाहतो ते इतर लोकही आपल्यामध्ये पाहत असतात. आणि आपल्याला जशी वागणूक मिळायला हवी तशी असं आपल्या स्वतःला वाटतं तशीच ती आपल्याला मिळते. आणि स्वतःच्या खऱ्या पात्रतेचा विपरीत ज्या व्यक्तीला आपल्यात काहीतरी कमी आहे असं वाटतं तो कमीच पडतो. याचं कारण म्हणजे विचार कृतीला नियंत्रित करत असतात. आणि ज्या माणसाला आपण गौण आहोत अशी हीनत्वाची भावना असते तो वागतोही तसाच. आणि वरकरणी त्यानं कुठल्याही प्रकारचा आव आणला तरी मूळ भावना फार काळ लपून राहू शकत नाही. आपण महत्वाचे नाही असं वाटणारा माणूस महत्वाचा नसतोच. आणि दुसऱ्या बाजूला आपण या कामासाठी लायक आहोत असं वाटणारा माणूस त्या कामाला खरोखर लायक ठरतो. महत्वाचे असण्यासाठी आपण महत्वाचे आहोत असं आपल्याला वाटायला हवं आणि मनापासून वाटायला हवं. मग इतरांनाही तसंच वाटेल. तुम्ही कसा विचार करता यावरून तुमचं वर्तन ठरत असतं. तत्वतच तुम्ही कसे वागता यावरून इतर लोक तुमच्यापाशी कसे वागतात हे ठरत असतं. आणि हे यामागचं सूत्र आहे, तर्कशास्त्र आहे. तुमच्या यशस्वीतेच्या व्यक्तिगत कार्यक्रमामधल्या इतर टप्प्याप्रमाणेच इतरांचा आदर मिळवणं हा टप्पा देखील मूलतः अधिक सोपा आहे. आणि इतरांचा आदर मिळवण्यासाठी तुम्ही आदरास पात्र आहात असं आधी तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे. आणि स्वतःबद्दल तुम्हाला जेवढा अधिक आदर असेल तेवढाच आदर इतर लोकही तुम्हाला देतील. हा तत्वाची चाचणी घेऊन पहा. झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांबद्दल तुम्हाला आदर वाटतो का? अर्थातच नाही. का? कारण त्या बिचारांच्या स्वतःला स्वतःची किंमत वाटत नाही. आत्मसन्मानाच्या अभावामुळे तो स्वतःला सडवतो. आपण जे काही करत असतो त्यामधून आपला आत्मसन्मान डोकावत असतो. आता आपला आत्मसन्मान वाढवण्याच्या आणि त्यायोगे इतरांकडूनही अधिक आदर मिळवण्याच्या काही विशिष्ट मार्गावर लक्ष देऊया. महत्वाचे दिसणाऱ्या आणि त्यांना आपलं महत्वाचे आहोत असं वाटायला असा विचार करायला मदत मिळते. नियम: तुमचं व्यक्तिमत्व बोलकं असतं हे लक्षात ठेवा. ते तुमच्याबद्दल चांगलंच बोलेल याची काळजी घ्या. तुम्हाला ज्या प्रकारची व्यक्ती व्हावंसं वाटत असेल तसेच तुम्ही दिसत असता याची खात्री करून घेऊनच घराबाहेर पडा. अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ मेन्स अँड बॉईज वेअर या मुले व पुरुषांचे कपडे बनवणाऱ्या निर्मात्यांच्या संस्थेच्या जाहिरातीचं घोषवाक्य म्हणजे माझ्या मते छापील जाहिरातींमधील आत्तापर्यंतचं सर्वात प्रामाणिक विधान आहे. योग्य कपडे परिधान नक्कीच तुम्ही केले पाहिजे आणि करा. तसं न करणं तुम्हाला परवडणार नाही. हे घोषवाक्य प्रत्येक ऑफिस, सार्वजनिक स्वच्छतागृह, शयनगृह आणि शाळा कॉलेजमध्ये फ्रेम करून लावण्यासारखं आहे. या संस्थेच्या एका जाहिरातीत एक पोलीस म्हणतो,
एकदा वाईट मार्गाला लागलेला मुलगा सहसा त्याच्या अवतारावरूनच ओळखू येतो. मग एखाद्याबद्दल त्याच्या दिसण्यावरून मत बनवणं ही गोष्ट योग्य नाही, पण ती खरी आहे. लोक आजकाल तरुणांच्या वेशावरूनच त्यांच्याबद्दल मतं बनवतात आणि एकदा का त्यांनी असं मत बनवलं की मग त्या मुलाबद्दल किंवा मुलाबद्दलचं त्यांचं मत आणि त्यांची मनोभूमिका बदलणं खूप अवघड असतं. मग तुमच्या मुलाकडे बघा, त्यांच्याकडे त्यांचे शिक्षक, तुमचे शेजारी पाजारी यांच्या नजरेतून पहा. तो कसा दिसतो, कोणते कपडे घालतो, त्यावरून त्यांच्याबद्दल त्यांचं वाईट मत तर होत नाही ना. मग तो कुठेही जात असताना चांगला दिसतो, चांगले कपडे घालतो की नाही याची काळजी तुम्ही घेता का? ही जाहिरात अर्थातच मूलतः मुलांबद्दल आहे आणि पण ती प्रौढांनाही लागू पडते. जाहिरातीतल्या त्यांच्याकडे या शब्दांना तुम्ही सुरू होणाऱ्या वाक्यात त्यांच्याऐवजी तुमच्या आणि त्याच्याऐवजी तुमचे, शिक्षक ऐवजी वरिष्ठ आणि शेजारी पाजारी ऐवजी सरकारी हे असे शब्द बदल करून काय होतं ते पहा. तुमच्याकडे तुमचे वरिष्ठ, तुमचे सहकारी यांच्या नजरेतून पहा. नीट नेटकं राहण्यासाठी फार पैसे खर्च करावे लागत नाही. या घोषवाक्याचा शब्दशः अर्थ घ्या आणि योग्य कपडे परिधान करा. त्याचा तुम्हाला नेहमीच फायदा होईल असा अर्थ लावा. लक्षात ठेवा, महत्वाची दिसा, कारण त्यांना आपण महत्वाचे आहोत असं वाटायला, असा विचार करायला मदत मिळते. तुमचा जोश, तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कपड्यांचा साधन म्हणून उपयोग करा आणि अंतिम परीक्षेसाठी ऐनवेळी करण्याची तयारी. या बाबतीत आमचे मानसशास्त्राचे एक वयस्कर प्राध्यापक म्हणायचे, या महत्वाच्या परीक्षेसाठी उत्तम कपडे घाला, कपड्यांना इस्त्री करा, बुटांना पॉलिश करा, एडदार दिसा. त्यामुळे चमकदारपणे विचार करण्यात तुम्हाला मदत होईल. आणि प्राध्यापक महाशयांना मानसशास्त्र नक्कीच कळतं होतं आणि या बाबतीत चूक होऊ देऊ नका. तुमचं शारीरिक बाह्य रूप तुमच्या मानसिक अंतरंगावर परिणाम करत असतं. मग तुमच्या आंतरिक भावना आणि विचार यावर तुमच्या बाह्य स्वरूपाचा प्रभाव पडत असतो. लहान मुलांना त्यांच्या आवडत्या व्यक्ती व व्यक्तिरेखेप्रमाणे वेशभूषा करायला खूप आवडत असतं आणि माझा मुलगा डेव्ही याचा असा एक किस्सा माझ्या कायम स्मरणात राहील. एके दिवशी त्याला काउबॉय सारखी हॅटच घालायची होती आणि मग तशी हॅट त्याच्याकडे नव्हती. दुसरी एखादी हॅट घालण्यासाठी मी त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण तो काय म्हणाला ठाऊक आहे? तो म्हणाला, पण बाबा, काउबॉय सारखी हॅट नसेल तर मला मी काउबॉय आहे असं वाटणं शक्य नाही. मी शेवटी त्याला हवी तशी हॅट आणून दिली आणि मग ती घालून तो खरोखर काउबॉय झाला. आणि मला या प्रसंगाची वारंवार आठवण होण्याचं कारण म्हणजे आपल्या वेशभूषेचा आपल्या विचारांवर कसा प्रभाव पडतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि सैनिक जेव्हा गणवेशात असतो तेव्हा तो सैनिकासारखाच विचार करतो आणि सैनिकाच्याच भावना त्याच्या मनात निर्माण होतात. मग सैन्यात नोकरी केलेल्या कुणालाही विचारा, तो तुम्हाला हेच सांगेल की पार्टीला साजेसा वेशभूषेमुळे पार्टीला जायचा उत्साह वाढतो. याच पद्धतीनं अधिकाऱ्यांसारखा वेश परिधान केला तर आपण अधिकारी असल्याची भावना वाढते. मी मोठा यशस्वी विक्री प्रतिनिधी दिसन नसेल तर मला तसं वाटणारही नाही आणि मग मी मोठे व्यवहार कसे करू शकेन, असं एक विक्री प्रतिनिधी मला सांगत होता. तुमचं रूप तुमच्यासाठी संवाद करत असतंच, पण ते इतरांशी सुद्धा बोलत असतं. इतर लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे त्यावरून ठरत असतं आणि माणसाच्या बुद्धीकडे पाहावं, रूपाकडे नाही. हे तत्व म्हणून ऐकायला छान वाटतं, पण यात फसू नका. तुमच्या दिसण्यावरून लोक तुमचं मूल्यमापन करत असतातच. तुमच्या मूल्यमापनाचा लोकांकडे असलेला पहिला मापदंड तोच असतो आणि पहिले शूट ही जी प्रतिमा बनते ती तयार लगेच होत असली तरी राहते मात्र दीर्घकाळ. एकदा का दुकानात एका पौंडला 15 सेट अशा भावानं सीडलेस द्राक्ष ठेवलेली होती आणि दुसऱ्या टेबलवर तशीच दिसणारी पण पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवलेली द्राक्ष होती आणि त्यांचा भाव हा 35 सेंट 2 पाऊंड. या दोन्ही द्राक्षांमध्ये काय फरक हो? मी तिथल्या माणसाला विचारलं. फरक पिशवीचा आहे. पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये ठेवलेली द्राक्ष छान दिसतात आणि नुसत्याच मांडलेल्या द्राक्षांपेक्षा ती दुपटीनं विकली जातात. त्यांचं उत्तर दिलं. आणि पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल बोलत असाल, स्वतःची विक्री करत असाल, तेव्हा द्राक्षांचं हे उदाहरण ध्यानात ठेवा. योग्य वेष्टन असेल तर ही विक्री होण्याची शक्यता वाढेल आणि तीही चांगल्या किमतीत. यातला मुद्दा असा की तुम्ही स्वतःला चांगल्या प्रकारे लोकांसमोर ठेवलं तर लोक तुम्हाला अधिक प्रमाणात स्वीकारायला तयार होतील. गृहांमध्ये, तुमच्या बस अथवा रेल्वेमध्ये, गर्दीच्या इतर ठिकाणी नीट पहा. जास्त आदर आणि सौजन्य कुणाला दिलं जातं? लोक समोरच्या व्यक्तीकडे एक नजर टाकतात, पटकन आणि सहसा न कळत त्या व्यक्तीचं मूल्यमापन करतात आणि मग त्याप्रमाणे वागणूक त्या व्यक्तीला देतात. आपण काही लोकांकडे पाहून काय यार या प्रकारच्या मनोभूमिकेतून प्रतिसाद देतो, तर काही लोकांना होय साहेब भावनेनं होय. माणसांचं रूप नक्कीच बोलकं असतं. उत्तम वेशातल्या माणसाचं रूप चांगलंच गोष्टी बोलतं. हा माणूस दखल घेण्याजोगा आहे आणि बुद्धिमान, प्रगतशील आणि भरोशाचा आहे.
हा आदर कौतुक आणि विश्वासास पात्र आहे. हा स्वभाव स्वतःचा आदर करतो आणि आपण पण याचा आदर नक्कीच करायला हवा, असं जणू काही त्यांची वेशभूषा आपल्याला सांगत असते. गबाळ्या वेशातल्या माणसाचं रूप नकारात्मक गोष्टी बोलत असतं आणि ते म्हणतं, या माणसाचं फार काही चांगलं चाललेलं नाही. हा निष्काळजी आहे आणि अकार्यक्षम आहे आणि याला फारसं महत्त्व देण्याची गरज नाही. हा सर्वसाधारण माणूस आहे. त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल. याला कुणीही टोलवू शकतं. माझ्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जेव्हा तुमच्या दिसण्याला महत्त्व द्या यावर मी जोर देतो, तेव्हा एक प्रश्न मला हटकून विचारला जातो. असे लेखक म्हणतात, ठीक आहे, दिसणं महत्त्वाचं आहे हे मान्य, पण माझ्यात योग्य भावना निर्माण करणारे आणि लोकांना माझ्याबद्दल आदर वाटायला लावणारे कपडे वापरणं माझ्या खिशाला परवडलं तर पाहिजे ना. हा प्रश्न बऱ्याच लोकांना कोड्यात टाकत असतो. मला या प्रश्नानं खूप दिवस छळलं, पण याचं एक उत्तर सोपं अगदी आहे. दुप्पट पैसे मोजावे लागले तरी चालेल, पण हवं तसं मोजके कपडे घ्या आणि ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवा की तिची अंमलबजावणी करा. तुम्ही वापरत असलेल्या कोणत्याही कपड्यांसाठी ती लागू करा. दिसण्याच्या दृष्टीनं दर्जा महत्वाचा, संख्या नाही. हे तत्व पाळलं तर मग तुमचा स्वतःचा आणि इतर लोकांचा तुमच्याबद्दल आदर खूपच वाढलेला तुम्हाला आढळेल. आणि जास्त पैसे देऊन संख्येनं कमी कपडे घेतलेत तरी तुमचं नुकसान होत नाही असं तुमच्या लक्षात येईल. कारण मग दर्जा चांगला असल्यामुळे तुमचे कपडे जास्त दिवस चालतील आणि जोपर्यंत ते वापराल तोपर्यंत त्याचा हा दर्जा टिकून राहील. चांगले कपडे सहसा अद्ययावत फॅशनचे असतात, त्यामुळे आपण जुन्या पद्धतीचे कपडे वापरतो असं तुम्हाला वाटणार नाही. कपड्यांच्या दुकानदाराकडून तुम्हाला चांगला सल्ला मिळेल. उंची कपड्यांचे दुकानदार गिराईकाला त्याला जास्त शोभून दिसणारे कपडे घेण्यास सुचवत असतात. स्वस्त कपड्यांचे दुकानदार त्या मानाने जास्त रस दाखवत नाहीत आणि तुमचं रूप तुमच्याशी संवाद करत असतंच, पण ते इतरांशी सुद्धा बोलतं असतं. आणि लक्षात ठेवा, या माणसांजवळ आत्मसन्मान आहे. हा महत्वाचा माणूस आहे. त्याच्याशी तशाच पद्धतीनं वागा, असं तुमचं रूप बदलेल आणि बोलेल. याही सही याची खात्री करून घ्या. आणि लोकांच्या दृष्टीनं तुम्ही चांगलं दिसायला हवंच आहे, पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे तुमच्या स्वतःसाठी तुम्ही चांगलं दिसणं आवश्यक आहे. तुम्ही जे आहात असं तुम्हाला वाटत असतं तसेच तुम्ही असता आणि तुमचं दृश्य स्वरूप तुम्हाला कमीपणाची भावना देत असेल तर मग तुम्ही कमीच असता. त्यामुळे तुम्हाला खुजेपणा जाणवत असेल तर मग तुम्ही खुजेच असता. म्हणून शक्य तेवढं चांगलं दिसा, म्हणजे मग तुमचे आजार आणि आचार व विचारही चांगले होतील. तुमचं काम महत्वाचं आहे असा विचार करा. कामाबद्दलच्या मनोभूमिकेसंबंधी 3 गवंड्याची एक कथा नेहमी सांगितली जाते. ती कथा खूपच चांगली असल्यानं पुन्हा एकदा ऐकूया. तू काय करतोयस या प्रश्नाचं उत्तर या 3 गवंड्यांनी अगदी वेगवेगळे दिले होते. पहिला म्हणाला, मी विटा रचतोय. दुसरा म्हणाला, मी तासाला अमुक अमुक पैसे देणारं काम करतोय. आणि तिसरा म्हणाला की मी जगातील सर्वोत्तम इमारत बांधतोय. या 3 गवंड्यांचं पुढच्या आयुष्यात काय झालं हे काही या कथेत सांगितलेलं नाही. पण तुम्हाला काय वाटतं, काय झालं असेल त्यांचं पुढे? शक्यता अशी आहे की पहिली दोघं आयुष्यभर गवंड्याचंच काम करत राहिली असली पाहिजेत. त्यांच्याकडे दूरदृष्टीचा अभाव आहे. त्यांच्याकडे स्वतःच्या कामाबद्दलचा आदर भावनेचा अभाव आहे आणि अधिक मोठं यश मिळवणाऱ्या दिशेनं त्यांना गती देणारं असं काही त्यांच्याजवळ नव्हतंच. पण त्या गवंड्यानं स्वतःला जगातील सर्वोत्तम इमारत बांधत असलेला पाहिलं. तो एक मामूली गवंडी राहिला नसावा, ते तुम्ही पैजेवर सांगू शकाल. पुढे चालून तो कदाचित मुकादम, कंत्राटदार किंवा वास्तू विशारदही बनला असेल. तो पुढेही गेला आणि वरच्या पायरीवरही का? कारण आपण जसा विचार करू गोष्टी तशाच घडत जातात आणि आपल्या कामातून स्वयंविकास साधण्याकडे नेणारे विचार त्या तिसऱ्या गवंड्याकडे होते. आणि माणसाचे त्याच्या कामाबद्दलचे विचार त्यांच्या स्वतःबद्दल अधिक आणि मोठ्या जबाबदाऱ्या पेलणाऱ्या त्यांच्या क्षमतेबद्दल खूप काही सांगून जातात. मनुष्यबळ पुरवणारी संस्था चालवणारा माझा एक मित्र नुकतंच एकदा मला सांगत होता, आमच्या ग्राहक कंपन्यांसाठी उमेदवाराची चाचणी घेताना तो उमेदवार त्याच्या सध्याच्या कामाबद्दल कसा विचार करतो हे आम्ही नेहमीच पाहतो. सध्याच्या कामाच्या ठिकाणी एखादी गोष्ट कमी जास्त असली तरी आपलं काम महत्वाचं आहे असं ज्या उमेदवाराला वाटत असतं त्याच्याबद्दल आमचं मत अनुकूल बनतं. आणि याला एक कारण आहे, त्या माणसाला सध्याचं काम महत्वाचं वाटतं, त्याला पुढचं कामही महत्वाचं वाटण्याची शक्यता जास्त आहे. कामासंबंधी आदर आणि प्रत्यक्ष कामातली कामगिरी यांच्यात खूप जवळचा संबंध आल्याचं आम्हाला आढळून आलेलं आहे. मग तुमचं बाह्य रूप ज्याप्रमाणे तुमचे वरिष्ठ, सहकारी आणि कनिष्ठांना किंबहुना तुम्ही ज्या कुणाशी संपर्कात येत असता त्या सर्वांनाच तुमच्याबद्दल काहीतरी सांगता असतं. आणि अगदी तसंच तुमच्या कामाबद्दलचे विचारही या लोकांशी बोलत असतात. आता विविध उपकरणं बनवणाऱ्या कारखान्यात मनुष्यबळ विभागाचा संचालक म्हणून काम करणाऱ्या एका मित्राशी काही महिन्यांपूर्वी मी बोलत होतो.
माणसं कशी घडवावी या संबंधी आमची चर्चा चालू होती. तो वापरत असलेलं मनुष्यबळ परीक्षण पद्धत आणि त्यातून त्याला काय शिकायला मिळालं हे तो मला समजावून सांगत होता. मग आमच्यामध्ये निर्मिती विभाग सोडून इतर विभागांमध्ये एकंदर 800 लोक काम करतात. आमच्या मनुष्यबळ परीक्षण पद्धतीनुसार माझा सहाय्यक आणि मी आतल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची 6 महिन्यातून एकदा मुलाखत घेत असतो. आणि या मुलाखतींचा उद्देश अगदी साधा आहे. कर्मचाऱ्याला त्याच्या कामात आम्ही काय मदत करू शकतो हे आम्हाला जाणून घ्यायचं असतं. आमच्याकडे काम करणारा प्रत्येक माणूस आमच्या दृष्टीनं महत्वाचा आहे, अन्यथा त्याला आम्ही कामावर ठेवलंच नसतं. आणि म्हणूनच आम्ही जे जे काही करतो ते महत्वाचं आहे. आणि या मुलाखतींमध्ये थेट असा कुठलाच प्रश्न आम्ही कर्मचाऱ्यांना विचारत नाही. त्याऐवजी त्याला जे काही बोलावंसं वाटतं ते त्यांना मोकळेपणाने बोलावं असाच आमचा प्रयत्न असतो. त्याच्या प्रामाणिक भावना जाणून घेण्यात आम्हाला रस असतो आणि कामासंबंधीच्या विविध बाबींबद्दल त्याच्या मनोभूमिका कशा आहेत याचा मूल्यमापन तक्ता या मुलाखतीनंतर आम्ही तयार करतो. आता हे पहा, मला काय समजलं ते त्यांना पुढे सांगायला सुरुवात केली. त्यांच्या कामाबद्दल त्यांना काय वाटतं यानुसार कर्मचाऱ्यांचे अ आणि ब असे 2 गट आहेत. ब गटातील लोक मुख्यतः सुरक्षितरित्या कंपन्यांचे सेवानिवृत्ती विषयक धोरण, आजारपणाच्या रंजाविषयीचे धोरण, विशेष रजा, विमा योजनेत आम्ही काय सुधारणा करतो आहोत आणि मागच्या वर्षअखेर मार्च महिन्यात प्रमाणेच याही वर्षी जादा काम करावे लागणार आहे का इत्यादी गोष्टींबद्दल बोलणारे आहेत. आणि कामातील काही न पटणाऱ्या गोष्टी, आपल्याला सहकाऱ्यांच्या न आवडणाऱ्या गोष्टी आणि असंच आणखी काही बाबी याबद्दलही ते खूप काही सांगत असतात. या 800 निर्मिती विभाग व्यतिरिक्त लोकांपैकी सुमारे 80% लोक ब गटात मोडतात आणि हे सगळे लोक त्यांच्या कामाकडे करावीच लागणारी गोष्ट अशा मनोभूमिकेतून बघणारे आहेत. आणि याउलट अ गटातील लोकांच्या त्यांच्या कामाकडे बघण्याचा चष्मा वेगळा आहे आणि असतो. त्यांना त्यांच्या भविष्याची काळजी असते आणि जलद प्रगती करण्यासाठी त्यांनी काय करायला हवं याबद्दल निश्चित सूचना व सल्ले त्यांना हवे असतात. आणि प्रगती करू शकण्यासाठी योग्य संधीशिवाय दुसऱ्या कशाचीही अपेक्षा त्यांना आमच्याकडून नसते. आणि व्यवसाय वृद्धीसाठी ते विविध सूचना मांडत असतात. आणि या मुलाखती अ गटातील लोकांना सकारात्मक वाटतात, तर ब गटातील लोकांना आमची ही मनुष्यबळ परीक्षण पद्धत म्हणजे आम्हाला हवं ते त्यांच्याकडून बदलून घेण्याची एक कृती वाटते. आणि हे काम लवकरात लवकर उरकण्याकडे त्यांचा कल असतोच, हे जाणून घ्या. मग आमच्या या पद्धतीत कर्मचाऱ्यांची मानसिकता आणि कामाच्या दृष्टीनं त्यांचा होणारा परिणाम तपासण्याचा मार्ग अंतर्भूत आहे. आणि लोकांना बढत्या पगारवाढ आणि विशेष सवलती देण्याविषयीच्या शिफारसी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नजीकच्या वरिष्ठांमार्फत माझ्याकडे पोहोचतात. आणि मी असं पाहिलं आहे की अशी शिफारस हमखास अ गटातल्या माणसाबद्दलच केली जाते आणि समस्या फक्त ब गटातूनच येते. याला अपवाद जवळजवळ नाहीच. माझ्या कामाबद्दल फक्त ब गटातूनच येते याला अपवाद जवळजवळ मग सगळ्यात मोठे आव्हान आहे. आणि ते लोकांना ब गटातून अ गटात जाण्यामध्ये सहाय्यभूत कसं व्हावं हे, पण ते काम सोपं मात्र नाही. कारण एखाद्या माणसाला त्याच्या कामाचं महत्त्व वाटायला लागून त्यानं त्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहायला सुरुवात करेपर्यंत त्याला मदत करणं ही अशक्यच असतं. तुम्ही जे आहात असं तुम्हाला वाटत असतं तसेच तुम्ही असता आणि मग तुमची विचारशक्ती तुम्हाला कुठल्याही दिशेनं कशी नेते याचा हा एक सबळ पुरावाच आहे. आपण दुबळे आहोत, आपल्यामध्येच ती कुवतच नाही आणि आपल्याला यश मिळणार नाही. आपण दुय्यम दर्जाचे आहोत असा विचार करत राहिलात तर मग सर्वसामान्यच तुमच्या नशिबी येईल. आणि पण त्याऐवजी मी महत्वाचा आहे, यश मिळवण्यासाठी लागणारं सर्व काही माझ्यात आहे आणि माझी कामगिरी उच्च आहे, माझं काम महत्वाचं आहे असा विचार केलात तर तुम्ही यशाकडे वाटचाल कराल. आणि तुम्हाला हवं ते मिळवण्याचा गमक तुमच्या स्वतःबद्दल सकारात्मक विचार करण्यात दडलेला आहे. आणि तुमची वर्तणूक हा या एकमेव आधारावर लोक तुमच्याबद्दल मतं बनवत असतात. आणि तुमच्या वर्तनावर नियंत्रण असतं ते तुमच्या विचारांचं. तुम्ही जे आहात असं तुम्हाला वाटत असतं तसेच तुम्ही असता. आणि क्षणभर तुमच्या वरिष्ठांच्या जागी स्वतःला कल्पा आणि बढती व पगार वाढती करता तुम्हाला खालीलपैकी कुणाची शिफारस कराल ते ठरवा. साहेब, कार्यालयात हजर नसतील तेव्हा मासिक वाचत वेळ घालवणारी सेक्रेटरी की ते परत आल्यावर त्यांना ज्याची मदत होईल अशी बारीक सारीक कामं करून टाकण्यासाठी या वेळेचा सदुपयोग करणारी सेक्रेटरी. या नोकऱ्या काय 56 मिळतील, त्यांना माझं काम आवडत नसेल तर मी नोकरी सोडून देईन असं म्हणणारा कर्मचारी की आपल्याला कार्यपद्धतीवरची टीका विधायक समजून अधिक चांगलं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा कर्मचारी. आता गिराईकाला मला जे सांगितलंय गेलंय तेच मी करतोय, आता बाहेर येऊन तुम्हाला काही हवं आहे का ते बघायला त्यांनी मला सांगितलंय असं सांगणारा विक्री प्रतिनिधी की श्री अमुक साहेब, आम्हाला काही हवं असल्यास मला सांगा असं त्यांच्याशी बोलणारा विक्री प्रतिनिधी. तुम्हाला खरं सांगतो, मला माझं काम फारसं आवडत नाही. ती वरची वरिष्ठ मंडळी म्हणजे माझ्या डोक्याला नुसता ताप आहे.
अर्धा वेळा तर हे काय बोलतात तेच मला समजत नाही. आणि असं आपल्याला हातात खालच्या कामगाराशी बोलणारा त्याचा मुकादम की कुठल्याही कामात काही ना काही वाईट असतातच. आणि पण तुला खात्रीनं सांगू शकतो ते वरच्या ऑफिसमध्ये बसलेले लोक खरोखरच चांगले आहेत. ते आपल्यासाठी योग्य तेच करतील असं बोलणारा एखादा निरीक्षक. काही लोक आयुष्यभर एका पदावर का राहतात याचं कारण अगदी सरळ आहे. केवळ त्यांची विचार पद्धतीच त्यांना तिथं जखडून ठेवते. जाहिराती क्षेत्रातल्या एका अधिकाऱ्याशी मी एकदा बोलत होतो. त्यांच्या संस्थेत येणाऱ्या नव्या आणि अनुभवी लोकांना नव्या ठिकाणी रुळवण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या एका अनौपचारिक प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती त्यांना मला दिली. आणि आमच्या संस्थेनं नव्या रुजू होणाऱ्या तरुणांना सुरुवातीला टपाल कर्मचारी म्हणून काम देण्याचं आमचं धोरण आहे. आणि तरुण सहसा पदवीधर असतात आणि ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये पत्र पोहोचवण्याच्या कामासाठी ते पदवीधर असण्याची गरज नाही हे अर्थातच आम्हाला माहिती आहे. आणि संस्थेच्या कारभारात कराव्या लागणाऱ्या विविध कामांची शक्य तेवढी माहिती त्यांना मिळावी हा आमचा त्यामागचा हेतू असतो. त्यांना एकदा सगळ्या गोष्टी माहीत झाल्या की मग विशिष्ट कामं आम्ही त्यांना देतो. आता काही वेळा आम्ही त्यांना हे काम का देत असतो आहोत हे नीट समजावून सांगितल्यावर देखील काही जणांना ते हलकं आणि बिनमहत्वाचं वाटतं. असं घडलं की आपली निवड चुकली हे आमच्या लक्षात येतं आणि टपाल पोहोचवण्याचं काम ही महत्वाच्या कामगिरी सांभाळणाऱ्या मार्गातील एक आवश्यक आणि व्यावहारिक पायरी आहे. हे कळण्या एवढी दूरदृष्टी ज्या व्यक्तीजवळ नाही त्या व्यक्तीला आमच्या संस्थेत काहीच भविष्य नाही. अमक्या पातळीवर हा माणूस कसं काम करेल या प्रश्नाचं उत्तर शोधण्याआधी वरिष्ठ अधिकारी मंडळी दुसऱ्या एका प्रश्नाचं उत्तर मिळवत असतात. आणि तो प्रश्न म्हणजे तो आता जिथं आहे तिथं तो कसं काम करतोय. ही गोष्ट ध्यानात ठेवा. खाली एक साधा सरळ आणि सुयोग्य तर्क मांडलेला आहे. पुढे जाण्या अगोदर तो किमान 5 वेळा वाचा आणि मग पुढे जा. जो माणूस आपलं काम महत्वाचं आहे असा विचार करतो त्याला त्याचं काम अधिक चांगल्या पद्धतीनं कसं करावं या संबंधी मानसिक संदेश मिळतात. आणि अधिक चांगल्या पद्धतीचं काम म्हणजे अधिक बढत्या, अधिक पैसा, अधिक प्रतिष्ठा आणि अधिक समाधान त्याला मिळत असतं. म्हणून लहान मुलं आपल्या आई वडिलांकडून मनोभूमिका, सवयी, भीती आणि आपली आवड निवड कशी पटकन उचलतात हे आपण पाहतो. आणि त्यांच्या आई वडील या पालकांच्या विचारांचं जिथं जागतं प्रतिबिंब मुलांच्या अन्नाबाबतच्या आवडी, त्यांच्या लकबी आणि त्यांची धार्मिक व राजकीय मतं किंवा वागण्याच्या कुठल्याही पद्धतीमध्ये आपल्याला दिसत असतं. याचं कारण म्हणजे मुलं अनुकरणातून शिकत असतात हेच आहे. आणि प्रौढ व्यक्तींच्या बाबतीतही तसंच घडत असतं. लोक आयुष्यभर कुणाचा ना कुणाचं अनुसरण करत असतात. त्यामध्ये मुख्य असतात ते त्यांचे नेते आणि वरिष्ठ मंडळी. आणि लोकांचा आचार व विचारांवर या मंडळींचा खूप प्रभाव असतो. तुम्ही गोष्ट अगदी सहज पडताळून पहा आणि तुमचा एखादा मित्र आणि ज्या माणसाच्या हाताखाली जो काम करत असेल त्याचा अभ्यास करा आणि त्यांच्या विचार व वर्तणुकीमधली साम्य बघा. बोलीभाषा आणि शब्दांची निवड, सिगारेट ओढण्याची खास पद्धत, मग चेहऱ्यावरचे काही हावभाव, काही विशिष्ट लकबी आणि कपड्यांची निवड. तर बाबींमध्ये तुमचा मित्र त्यांच्या वरिष्ठ व एखाद्या सहकार्याचं अनुकरण करत असलेला तुम्हाला कधीच दिसेल. आणि अशा अर्थातच अजून अनेक गोष्टी आहेत. मग त्या सर्वच इथं मांडणं शक्य नाही. आणि अनुकरणाचं सामर्थ्य बघण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे कर्मचारी आणि बॉस यांच्या मनोभूमिकाचं निरीक्षण करणं. हा बॉस जेव्हा उदास असेल, तानाखाली असेल किंवा चित्राक्रांत असेल तेव्हा त्याच्या अनुसयांसोबत मध्ये त्यांच्या या भावनांचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं असतं. त्याचप्रमाणे बॉस जर आनंदात असेल तर त्याचे कर्मचारीही आनंदित असतात. आपण आपल्या कामाबद्दल कसा विचार करतो यावर आपले कनिष्ठ कर्मचारी त्यांच्या कामाबद्दल कसा विचार करतात हे ठरतं. आणि यातली महत्वाची गोष्ट कामाबद्दलच्या आपल्या मनोभूमिकेचं थेट प्रतिबिंब आपल्या कर्मचाऱ्यांच्या मनोभूमिकेमध्ये पडत असतं. यामध्ये आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्यातले चांगले तसेच कमकुवत दुवे देखील आपल्या कनिष्ठांच्या वर्तणुकीमध्ये दिसून येत असतात. आणि लहान मुलांच्या मानसिकतेत त्यांच्या आई वडिलांच्या मानसिकतेचं प्रतिबिंब दिसावं तसंही हेही असतं. आणि उत्साह या यशस्वी लोकांच्या एका स्वभाव वैशिष्ट्याचा विचार करा. तुम्ही गिराईक म्हणून दुकानात गेल्यावर तुम्हाला दुकानातल्या एखादा उत्साही विक्री प्रतिनिधी त्यांच्याकडच्या वस्तूंबाबत तुमचं आकर्षण वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे पाहिलं का? किंवा एखाद्या वक्त्याच्या भाषणाच्या वेळी श्रोते कसे उत्साही, जागरूक असतात आणि भाषण कान देऊन ऐकत असतात हे पाहिलं का? मग तुमच्यामध्ये उत्साह असला तर तो तुमच्या अवतीभोवती सगळ्यांमध्येही दिसतो. पण हा उत्साह कसा आणायचा याची पहिली पायरी अगदी सोपी आहे. आणि उत्साही विचार तुमच्यामध्ये आशावाद आणि प्रगतशील विचारांची आशा आणा. आणि इतर किती छान गोष्ट आहे. मी यात 100% सहभागी होणार अशा प्रकारच्या विचारांचं तेज निर्माण करा. आणि तुम्ही जसे विचार करता तसे तुम्ही आजचा आणि उत्साही विचार कराल तर तुम्हाला उत्साह वाटायला लागेल. आणि तुम्हाला उच्च दर्जाचं काम करून हवं असेल तर मग त्या कामाबद्दल उत्साह दर्शवा.
आणि तुमचा उत्साह इतरांमध्येही उतरेल आणि मग तुम्हाला हवं तसं उच्च दर्जाचं काम तुम्हाला करून मिळेल. पण याच्या विरुद्ध खर्चाला दिलेले पैसे, समान खरेदी व इतर लहान मोठ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही तुमच्या कंपनीची फसवणूक करत असाल तर मग तुमच्या हाताखालचे लोक काय करतील असं तुम्हाला वाटतं? ऑफिसला विचारा, उशीर येऊन लवकर जाण्याची सवय स्वतःला जोडून घेतलीत तर त्या लोकांची प्रतिक्रिया काय असेल? मग आपल्याला हाताखालच्या लोकांनी त्यांच्या कामाबद्दल योग्य विचार करावा. यासाठी आपण आपल्या कामासंबंधी योग्य विचार करण्यामध्ये आपला आणखी एक फायदा आहे. आपल्या हाताखालचे लोक हे लोक काय दर्जाचं आणि किती काम करतात यावरून आपले वरिष्ठ आपलं मूल्यमापन करत असतात. एक विचार करा, तुम्ही कुणाला वरच्या पदावर बढती द्याल? ज्या शाखा विक्री व्यवस्थापकाच्या हाताखालचे विक्री प्रतिनिधी उत्तम काम करतात त्याला, की ज्याच्या हाताखालचे विक्री प्रतिनिधी साधारण काम करतात त्याला? किंवा ज्या उत्पादन निरीक्षणाचं खातं ठरवून दिलेलं उत्पादन उद्दिष्ट पूर्ण करतं त्याला निर्मिती विभागात व व्यवस्थापक म्हणून बढती देण्याची शिफारस कराल, की ज्याच्या खात्याचं उत्पादन त्यापेक्षा कमी आहे त्याला? इतर लोकांनी तुमच्यासाठी अधिक काम करण्यासाठी खालील दोन सूचना पाळून बघा. तुमच्या कामाबद्दल नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगा, जेणेकरून तुमची कनिष्ठ मंडळी योग्य विचार करू लागतील. रोज काम सुरू करताना माझी प्रत्येक गोष्ट अनुकरणीय आहे का? माझ्या सवयी माझ्या हाताखालच्या लोकांनी उच्चारलेल्या पाहायला मला आवडतील अशा आहेत का? असं स्वतःला विचारा. दिवसातून अनेक वेळा स्वतःशी उत्साहवर्धक काहीतरी बोला. एका वाहन विक्री प्रतिनिधीनं स्वतःचा उत्साह वाढवण्याचं एक तंत्र विकसित केलं होतं. मला ते चांगलं वाटलं, त्यामुळे ते खाली देत आहेत. माझ्या रोजच्या कामाचा एक मोठा भाग म्हणजे संभाव्य गिरायकांशी टेलिफोनवर बसून आणि बोलून गाड्या बघण्यासाठी त्यांच्याबरोबर वेळ ठरवणं. रोज माझे सुमारे 2 तास या कामात खर्च होतात. 3 वर्षापूर्वी वाहन विकण्याचं काम मी सुरू केलं तेव्हा ती माझी सगळ्यात मोठी समस्या होती. मी लाजाळू आणि भित्रा होतो आणि फोनवरच्या माझ्या आवाजातही ते जाणवतं आणि हे मला कळायचं. आणि मी ज्यांना फोन करायचो ते लोक मला गाड्यांच्या बघायच्या नाहीत असं मला स्वच्छ आणि लगेच सांगून मोकळे होत असत आणि फोन ठेवून देत. त्या काळात आमचे व्यवस्थापक दर सोमवारी आमची बैठक घ्यायचे. या बैठका खूप प्रेरणादायी असायच्या आणि त्यानंतर मला खूप छान वाटायचं. तुम्हाला खोटं वाटेल पण सोमवारी मी एरवीपेक्षा अधिक प्रात्यक्षिक व ठरवण्यात यशस्वी होत असे. पण सोमवारचा हा उत्साह मंगळवार किंवा आठवड्याच्या इतर वारी नसायचा. मग मला एक कल्पना सुचली, आमचे व्यवस्थापक जर माझा उत्साह वाढू शकतात तर मी स्वतःचे काम हे नक्कीच करू नये. मग फोनवर लोकांशी बोलण्याआधी मी स्वतःला उभारी का आणू नये? त्या दिवशी मी याचा प्रयोग करून पाहायचं ठरवलं. कुणालाही न सांगता मी बाहेर पार्किंगमध्ये रिकाम्या गाडीत जाऊन बसलो आणि काही मिनिटं स्वतःशी बोललो. आणि मी स्वतःला सांगितलं की मी एक चांगला वाहन विक्रेता आहे आणि मी सर्वोत्तम विक्रेता होणार आहे. मी चांगल्याच गाड्या विकतो आणि माझे व्यवहारही फायदेशीर असतात आणि मी ज्यांना फोन करतो त्यांनी गाडी घ्यायची आहे आणि मी त्यांना ती विकणारच आहे हे निश्चित आहे. म्हणून लगेच त्यात फरक दिसला आणि लगेच त्या विक्रेत्याचे भरपूर काही गाड्या ह्या विकल्या गेल्या. मग तुमच्या बोलण्यावरूनच तुम्ही काय ठरवत असता आणि तुम्ही काय होत असता हे ठरत असतं, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही भरपूर काही गोष्टी या सोडून देता आणि तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या तुम्हाला समजत नाही. म्हणून तुम्हाला मी एकच गोष्ट सांगतो आहे की तुम्ही फक्त एक गोष्ट अशी करा की तुम्हाला मनापासून वाटलं पाहिजे की मी गोष्ट करू शकतो. आणि तुम्ही मनापासून जर म्हटले की माझ्याकडून ही गोष्ट होणार आहे आणि समोरचा माझा ऐकणार आहे आणि ही गोष्ट साध्य झालेली आहे असं तुम्ही मनापासून जर म्हणलात तर ती गोष्ट घडतेच आणि ती होऊनच राहते हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुमच्या विचारांची पातळी वाढवा. महत्त्वाच्या व्यक्ती ज्याप्रमाणे विचार करतात त्याप्रमाणे विचार करायला लागा. तुमच्या विचारांची पातळी वाढण्यानं तुमच्या आचाराची पातळी वाढते आणि मग त्यातून यश नक्कीच प्राप्त होत असतं. मग तुमची विचाराची पातळी वाढली की मग समोरच्याची तशी भावना होत असते. कारण हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही जसा विचार कराल तसं तुम्ही होत जाता आणि जसा तुम्ही कार्यक्षमता दाखवाल आणि तुम्ही जसं वागाल तसं तुमच्याकडे सुद्धा येत असतं. म्हणून महत्त्वाच्या व्यक्ती ज्याप्रमाणे विचार करतात त्याप्रमाणे विचार करण्यास शिकून स्वतःला क्षमतेला पुरेपूर न्याय देण्याचा एक सोपा मार्ग आता मग तुम्ही आत्मसात केला पाहिजे. आणि मग तसा मार्ग तुम्ही अवलंबून तुम्ही भरपूर काही चांगले सकारात्मक विचार करून सकारात्मक मार्गाने पुढे जाऊ शकता. आणि सकारात्मक मार्गाने पुढे गेल्याने तुम्हाला याचे रिझल्ट पण सकारात्मकच मिळतील आणि सकारात्मक गोष्टी तुमच्या जवळ येत राहतील. मग एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही जेवढे जास्त सकारात्मक विचार करता तेवढे जास्त सकारात्मक लोक तुमच्या जवळ येत असतात आणि सकारात्मक गोष्टी तुमच्या बरोबर घडत असतात. मग तुम्ही यापुढे विचार करताना मी चांगला आहे, मी खूप पैसे कमवत आहे, माझ्याकडे सर्व काही आहे आणि माझ्याकडे जशी माणसं पाहिजे तशी माणसं आहेत असा विचार तुम्ही केला पाहिजे. हा सकारात्मक विचारच तुम्हाला जीवनामध्ये पुढे घेऊन जात असतो. आणि तुम्ही जर चुकीचा विचार करत असाल की माझ्याकडे काही नाही, माझ्याकडे पैसा नाही,
माझ्याकडे चांगली माणसं नाहीत, माझ्याकडून हे काम होत नाही, ते काम होत नाही, तर तुमच्याकडे नेहमीच निगेटिव्ह विचार आहेत, म्हणून तुमच्याकडे चुकीचे माणसं येतील आणि चुकीचे तुमच्याकडे सगळ्या गोष्टी येत राहतील आणि तुमच्याकडे पैसाही येणार नाही. म्हणून तुम्ही जो विचार करता तसे तुम्ही बनत जाता. मग तुम्ही चांगला विचार कराल किंवा तुम्ही पॉझिटिव्ह विचार कराल तर तुमच्याकडे पॉझिटिव्ह गोष्टी येत जातील, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही जेव्हा स्वामी समर्थांचा विचार करता आणि त्यांचं नामस्मरण करता तेव्हा तुम्हाला स्वामी चमत्कार दाखवतात. ही गोष्ट कशामुळे होते की या निसर्गाचा नियम आहे. तुम्ही ज्या गोष्टी आत्मसात करता आणि जवळ घेता त्याच गोष्टी तुम्हाला दिसू लागतात आणि सर्वत्र तुम्हाला स्वामी समर्थ दिसू लागतील. म्हणून त्यांचं नामस्मरण नक्कीच करा आणि त्यांच्यावर विश्वास नक्कीच ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.